नमस्कार मित्रांनो, मराठी बोलमध्ये आपले स्वागत आहे. देशातील करोडो महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची 300 रुपयांची सबसिडी बंद होऊ शकते. ही सबसिडी चालू ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? चला सविस्तर पाहूया. मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत वर्षाला 9 सिलेंडरवर प्रत्येकी 300 रुपये सबसिडी दिली जाते. मात्र ही सबसिडी यापुढेही नियमित मिळवण्यासाठी सर्व गॅस कंपन्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत ई-KYC करण्याचे आवाहन केले आहे. देशभरात सुमारे 10.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. एकट्या महाराष्ट्रात ही संख्या 55 लाखांच्या वर आहे. शासनाच्या नियमानुसार वर्षातून एकदा KYC करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमच्या खात्यात जमा होणारी सबसिडी कायमची बंद होऊ शकते. KYC कशी करायची? KYC करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तुम्ही 2 प्रकारे हे काम करू शकता. 1. घरी बसून ऑनलाईन. तुमच्या मोबाईलमध्ये आधार फेस RD हे ॲप इन्स्टॉल करा. जर तुमचे कनेक्शन इंडियन, भारत किंवा HP गॅसचे असेल तर संबंधित कंपनीच्या ॲप किंवा पोर्टलवरून तुम्ही घर बसल्या फेस स्कॅनिंगद्वारे KYC करू शकता. 2 म्हणजे गॅस एजन्सीवर जाऊन केवळ 2 मिनिटात तुमची फेस KYC पूर्ण करून घ्या. बऱ्याच महिला लाभार्थ्यांकडून एजन्सीकडून फोन येत आहेत, तरीही अनेक जण याकडे दुर्लक्ष करत आहेत. मी विनंती करते की आपली सबसिडी वाचवण्यासाठी ही KYC त्वरित पूर्ण करा. ही माहिती तुमच्या घरातील आणि परिसरातील महिलांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ लाईक करा आणि अशाच कामाच्या बातम्यांसाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.